आईटी हब हिंजवडी ये आईटी पार्क नहीं है, क्या बोलूं, अभी बीमारी का घर है। 800 कंपन्या आहेत, 5 लाख कर्मचारी इथं रोज ये जा करतात. मात्र घरातून निघाल्यानंतर आपण ऑफिसला कधी पोहोचू हे आजपर्यंत आम्हाला प्रिडिक्ट करता आलेलं नाहीये. लोक रॉंग साईडनी पण येत असतात, त्यामुळे फार लोकांची मानसिकता फार बिघडती. नाही, मला वाटतं सरकार आयटी कंपन्यांच्या किंवा त्यांच्या विषयांना थोडंसं इग्नोर करते की बाबा आयटी वाले आपल्याला सोडून कुठे जात नाहीत. ही दृश्य पाहून तुम्हालाही लाज वाटलीच असेल, परंतु आपल्या प्रशासनाचा हा भोंगळ कारभार आहे. PMRDA, MIDC आणि लोकल ग्रामपंचायत अजिबात कम्युनिकेशन नाही. प्रत्येक जण एकामेकांवरती ढकलत असतो. मेरे को डर लगता है मेरे पिताजी को बोलते हुए कि आप बाहर स्कूटर लेके मत जाओ. 1.5 वर्ष झालं ही पुणे मेट्रो केवळ तारीख पे तारीख मध्येच अडकलेली आहे. ही मेट्रो या ठिकाणी सुरू झाली आणि यातून आयटी अभियंते आले. फुटपाथची कुठे सोय केलेली नाहीये. चालणाऱ्यांसाठी महत्व दिलं जात नाही आपल्या देशामध्ये. कचरे का, वेस्ट मैनेजमेंट का कोई प्रावधान नहीं है. हे पाणी असंच वाहत मुळा नदीला जाता येते आणि तेच पाणी ब्लुरी सारख्या सोसायट्या पाणी उचलून फिल्टर करून पितायत. विप्रो, इन्फोसिस, कॉग्निझंट अशा नामांकित कंपन्यामुळे हिंजवडीला जगातल्या आयटी हब इंडस्ट्रीमध्ये एक मानाचं स्थान मिळालंय. मात्र याच हिंजवडीतले आयटी अभियंते चांगलेच संतापलेत. इथं होणारी अभूतपूर्व वाहतूक कोंडी, खड्डे, रस्त्यांची दुर्दशा, त्यातून होणारे अपघात यामुळं हे आयटी अभियंते पुरते हैराण झालेले आहेत. चाकण MIDC प्रमाणेच इथंही मूलभूत सुविधांची वानवा आहे. मात्र याच मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी गेली 15 वर्ष हे आयटी अभियंते झगडतायत. येत्या 6 सप्टेंबरला त्यांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिलाय. हा इशारा नेमकी त्यांनी का दिलेला आहे आणि नेमक्या इथल्या काय समस्या आहेत ते आपल्याला या ग्राउंड रिपोर्ट मधून जाणून घ्यायचं आहे. चला माझ्यासोबत नेमक्या काय काय समस्या आहेत या थेट आयटी अभियंत्यांकडूनच आपण जाणून घेऊयात. आयटी हब हिंजवडी ही 3 फेज मध्ये विस्तारलेली आहे. 800 कंपन्या आहेत, 5 लाख कर्मचारी इथं रोज ये जा करतात. मात्र ते या वाहतूक कोंडीतच जास्त वेळ अडकलेले असतात. पुणे पिंपरी चिंचवडची ही सीमा म्हणजे वाकडचा चौक, भुजबळ चौक जो मानला जातो आणि इथून डावीकडे गेलं की हिंजवडीमध्ये प्रवेश केला जातो. मात्र या सीमेवरतीच प्रचंड वाहतूक कोंडी या ठिकाणी नेहमी होत असते आणि 30,000 कोटी रुपयांचं कर भरणाऱ्या या आयटी अभियंत्यांची अवस्था या वाहतूक कोंडीत कशी होत असेल हे काय रोजच दिसतंय. रोजच दिसतंय. म्हणजे माणूस सकाळी 7 वाजता एखादा IT इंजिनियर, सॉफ्टवेअर इंजिनियर किंवा सिनियर मॅनेजमेंट पण जात असतात. त्यांना किती लवकर पोहोचेल याची खात्री नसती आणि मग त्यामुळे काय होतं, प्रोडक्टिव्हिटी, कामावरचं लक्ष हे व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे खूप आणि जवळजवळ क्रोमा सर्कल असो, विप्रो सर्कल असो, तिकडे बॉटलनेक भरपूर आहेत. कारण का अरुंद रस्ते होत जातात आणि लोक रॉंग साईडनी पण येत असतात. त्यामुळे फार लोकांची मानसिकता फार बिघडती. आणि आम्हाला सरकारला हेच डिमांड आहे की आपल्याकडे पोलीस मॅन पॉवर चांगली असायला पाहिजे. आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरची कम्युनिकेशन बिटवीन 3 जे आहेत, PMRDA, MIDC आणि लोकल ग्रामपंचायत अजिबात कम्युनिकेशन नाही. प्रत्येक जण एकामेकांवरती ढकलत असतं. मी मागच्या 10 वर्षापासून हिंजवडी आयटी पार्क मध्ये जॉब करतो. आम्ही सर्वजण या आयटी पार्क मध्ये या वेगवेगळ्या रस्त्यांनी जातो. सगळीकडे तुम्हाला नेहमी कोंडी मिळेल. घरातून निघाल्यानंतर आपण ऑफिसला कधी पोहोचू हे आजपर्यंत आम्हाला प्रिडिक्ट करता आलेलं नाहीये. वर्ल्डच्या टॉप 10 आयटी कंपन्यांपैकी बऱ्याचशा कंपन्या इथे आहेत. या सर्व इकोसिस्टीमला या कंपन्या चालवतात, पण फॅसिलिटीज अगदी थर्ड क्लास आहेत असं मी सांगू इच्छितो तुम्हाला. चाकण MIDC चे जर प्रश्न मिटू शकतात तर इथले का मिटत नाहीये? कारण प्रश्न तर सेमच आहेत. हे कसं आहे की चाकणपेक्षा गेल्या वर्षी हिंजवडीला चांगला CM साहेबांनी रिस्पॉन्स दिला होता, कमिटी बनवून दिली. पण त्यानंतर ज्या गोष्टी मार्गी लागायला पाहिजे, आज कसं आहे त्यांनी कमिटी दिली आहे, त्या कमिटीमधून छोट्या मोठ्या गोष्टी मार्गी लावतात. म्हणजे मोठे प्रलंबित विषय जसं की एखादे बॅकअप रोड्स आहेत किंवा इथून जो एलिव्हेटेड कॉरिडॉर होणार आहे मान रोडचा, सूर्य हॉस्पिटल पासून नवीन रस्ता आहे, हे जे प्रलंबित मोठे रस्ते किंवा जागा अधिकरणाचे विषय आहे, ज्यासाठी आपल्याला ऑनरेबल CM साहेब असतील किंवा इंडस्ट्रियल मिनिस्टर यांनी इथं येऊन शेतकऱ्यांबरोबर बैठक करणं गरजेचं आहे. आणि आम्ही गेले 2 वर्ष इंडस्ट्रियल मिनिस्टरना विनंती करतोय. अजूनही ते इथं आयटी पार्कला त्यांनी व्हिजिट दिलेली नाहीये, तर त्यांनी लवकर व्हिजिट दिली तर या गोष्टी मार्गी लागतील अशी आमची अपेक्षा आहे. चाकण बाबतीत MIDC जी आहे तिथल्या बाबतीत सरकार जागं झालंय, तुमच्या बाबतीत काय अजून झोपेतच आहे?
नाही, मला वाटतं सरकार IT कंपन्यांका किंवा त्यांच्या विषयांना थोडंसं इग्नोर करते की बाबा IT वाले आपल्याला सोडून कुठे जात नाहीत, त्यांच्या प्रश्नांना नंतर जरी आपण हात काढला तरी चालेल. तुम्ही जायची वाट बघताय. हा, म्हणजे त्यांना असं वाटतं की बाबा हे आपलं वोट बँकचं हे काय आपल्यापासून लांब जाणार नाही. तर तसं न वाटता इन्फ्रा हा एकमेव आमचा विषय आहे. गेले 10 वर्ष आम्ही ते सोचतोय. तर इन्फ्रा तुम्ही फिक्स करा, तरच ती लोक तुमच्यावर राहतील. तर हा झाला वाहतूक कोंडीचा प्रश्न. याच वाहतूक कोंडीतून या 5 लाख कर्मचाऱ्यांना रोज प्रवास करावा लागतो. 30,000 कोटीचा कर भरणाऱ्यांच्या वरती काय अवस्था असते हे या दृश्यातून आपण पाहतोय. परंतु प्रश्न एकच नाहीये, आणखी काय काय प्रश्न आहेत ते सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचे. चला हिंजवडीमध्ये जाऊया. जगाच्या नकाशावर IT हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीत जाणारा हा रस्ता आहे. ही दृश्य पाहून तुम्हालाही लाज वाटलीच असेल, परंतु आपल्या प्रशासनाचा हा भोंगळ कारभार आहे आणि परिणामी हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून अशाच या चिखलामध्ये माखलेला आणि त्यातच गुदमरून गेलेला आहे. 19 जुलै 2025ला ABP माझानं याच ठिकाणी येऊन हा रिपोर्ट सुद्धा केलेला होता. 1 इंच रोड सुद्धा या ठिकाणी तेव्हापासून झालेला नाहीये. ते माझ्या मागं जो रस्ता आहे तिथं दुहेरी वाहतूक या ठिकाणी सुरू आहे आणि तिथंच गेल्या आठवड्यामध्ये एका 11 वर्षीय मुलाचा खड्ड्यातून पडून दुचाकी स्लिप झाली आणि एक अवजड वाहन त्याच्या डोक्यावरून गेलं आणि त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू सुद्धा झाला. केवळ त्याचा नाहीये तर पोलिसांकडून जी आकडेवारी मिळालेली आहे आपल्याला, 1.5 वर्षामध्ये 37 लोकांचा यामध्ये जीव गेलाय. 37 लोकांचा मृत्यू झाला, ही गोष्ट खरी आहे. आणि मला शासनाला हा प्रश्न विचारायचा की आणखी किती निष्पाप लोकांचे बळी घेणार आहेत. मला आता अशी भीती वाटते, जेव्हा माझी बायको मुलांना घेऊन कुठं ट्युशनला जाते, मी त्यांना म्हटलं बाईकवर जात नको, पाहिजे तर ऑटोनी जा, कारने जा. एवढ्या मोठ्या साऱ्या यंत्रणा काम करतात, PMRDA, MIDC, PWD. आम्ही प्रत्येक यंत्रणाकडे गेलो तर ते वेगळीकडे सांगतात आम्हाला जायला. ते म्हणतात की रस्ता आमच्या ह्याच्यात येत नाही. जेव्हापर्यंत इथले रस्ते रुंदीकरण, जेव्हापर्यंत हे गावं महानगरपालिकेत येत नाही आणि कुठली तरी एक यंत्रणा याच्यावर काम करत नाही, तेव्हापर्यंत या एरियाचा विकास होणं असं मुश्किल दिसतोय. फक्त इथंच अशी परिस्थिती आहे. ही परिस्थिती आपण पूर्ण हिंजेवाडीत बघू शकतो, मान भागात बघू शकतो. फेज 2, फेज 3 बरेच ठिकाणी रोड अरुंद आहेत आणि त्याच्या लोकांची गाडी उभे असतात ना, त्याच्यातनं वाट काढत जे कर्मचारी घरी जातात किंवा ऑफिसला येतात, त्यांना छोट्या छोट्या डिस्टन्ससाठी 1-1, 1.5 तास लागतो. याच्यात त्यांचं इंधन जळतं. आणि आता इथे तुम्ही बघा की आजूबाजूला इथे टोलेजंग इमारती उभे आहेत. इथले रहिवासी संख्या वाढते, त्या मानाने रोडची विड्थ नाही आहे, रोडची स्थितीच नाही आहे की जेणेकरून लोक गाडी बाहेर काढतील. सर असंभव है, असंभव. मेरे को डर लगता है मेरे पिताजी को बोलते हुए कि आप बाहर स्कूटर लेके मत जाओ. मूलभूत सुविधांसाठी झगडावं लागतंय IT अभियंत्यांना. गेल्या वर्षभरापासून आपण याच बातम्या देत आहोत. इथंच आलेलो होतो अजित पवार येऊन गेल्यानंतर. 1 वर्षाहून जास्त वेळ झाला आणि आपणच न्यूज कव्हर केली होती ABP माझानी. त्याबद्दल पुन्हा एकदा आल्याबद्दल तुमचे धन्यवाद. पण दुर्दैव असं आहे की परिस्थितीत काहीच बदल नाही. जे मुख्य रस्त्यांचे असे हिंजवडीला कनेक्ट करणारे रस्ते आहेत मुख्य, तशीच परिस्थिती आहे. वाकडच्या चौकात पण आजसुद्धा तशीच परिस्थिती आहे. आणि आपल्याकडे समृद्धी महामार्गासाठी 40-45 हजार करोड आहेत. आपण शक्तिपीठासाठी योजना करतोय. तर हाच आपला महाराष्ट्राचा खरा समृद्धीचा महामार्ग नाही का? हेच खरं आपलं शक्तिपीठ नाही का? 2 लाख करोडचा आपला सॉफ्टवेअर एक्सपोर्ट आहे. एवढा रेव्हेन्यू जनरेट होतोय. मग हे रस्त्यांसाठी आपल्याकडे खरंच फंड्स नाहीत का? ही आपली प्रायोरिटी नाही? हा माझा प्रश्न आहे. हे IT अभियंते आहेत. आत्ता जमाना AIचा आहे आणि AIशी आपल्या देशानं कसं जुळवून घ्यावं यासाठी साधे सोपे ॲप विकसित करणारे हे सगळे IT अभियंते आहेत. आणि जगामध्ये आपलं भारताचं एक स्थान निर्माण करण्यासाठी या सगळ्या IT अभियंत्यांचा हातभार जो आहे तो काही का होईना पण लागत असतो. परंतु त्या सर्वांवरती या अशा मार्गातून प्रवास करण्याची वेळ या ठिकाणी त्यांच्यावरती येत आहे. सरकार मात्र झोपेचं सोंग घेतंय का असा प्रश्न या निमित्तानं हे IT अभियंते उपस्थित करतायत. पुढचे आणखी प्रश्न आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. जाऊयात आपण परत एकदा हिंजवडी फेज 3च्या दिशेनं. चला. वाहतूक कोंडी, खड्डे, त्यातून होणारे
अपघात याला तोडगा म्हणून पुणे मेट्रो या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे. मात्र गेली 1.5 वर्ष झालं ही पुणे मेट्रो केवळ तारीख पे तारीख मध्येच अडकलेली आहे. प्रत्यक्षात ती ट्रॅकवरती काही धावत नाही. अगदी 15 ऑगस्टला सुद्धा ही मेट्रो धावेल, त्याचं उद्घाटन होईल असं या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं होतं. परंतु जरीही ही मेट्रो या ठिकाणी सुरू झाली आणि यातून IT अभियंते आले तर त्या पुढचेही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत. पुढचा प्रश्न म्हणजे तुम्ही इथं आलात तर कसं कंपनीपर्यंत पोहोचणार? आता जरी रस्ताच दिसतोय, कारण का फुटपाथची कुठेच सोय केलेली नाहीये. चालणाऱ्यांसाठी महत्त्व दिलं जात नाही आपल्या देशामध्ये. कारण काय होतं की जेव्हा माणूस किंवा पादचारी जेव्हा रस्त्यावरून जातात तेव्हा ॲक्सिडेंट होण्याचे फार जास्त चान्स असतात आणि त्याला तो ट्रॅफिकमधनं पायवाट काढून तो मग दमचाक करून तो आपल्या कंपनीत पोहोचतो. तर माझ्या सरकारला एक विनंती आहे की जेव्हा तुम्ही मेट्रो करतायत तेव्हा फुटपाथ आणि लोकांना चालण्यासाठी किंवा जिथं पार्किंग करायला पाहिजे ते पार्किंगसाठी योग्य ती जागा त्यांनी अरेंज करायला पाहिजे. किती वर्ष झालं तुम्ही वाट बघताय मेट्रो सुरू 2 व्हायची? वर्षापासून नुसतं तारीख पे तारीख देत चाललेलं आहे, पण आणखी बघता की काहीच पूर्ण झालेलं नाही. कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे लोकांचे 4-4 तास त्या ट्रॅफिकमध्ये जातात. तुम्ही बघत होता परिस्थिती कशी आहे. इथे फुटपाथ नाही, जायला काय नाही. आणि आम्ही गेले 2 वर्षापासून इथे वाट बघतोय की आज होईल, उद्या होईल, आज होईल, उद्या होईल, पण अजूनपर्यंत असं वाटत नाही, कारण अजून बरंच काही काम बाकी आहे. तर म्हणजे पायी या मेट्रोतून खाली आलो आपण पायऱ्या उतरून, तर इथं बघतोय आपण फुटपाथच नाहीये. म्हणजे इथं मेट्रोच्या परिसरात सगळं चकाचक आपल्याला दिसतंय, परंतु केवळ मेट्रोच्या स्टेशनपर्यंत यांना यायचं नाहीये, तर इथून कंपन्यांकडे जायचंय आणि पुढं फुटपाथ नाहीये. मग कशाच्या आधारावरती 15 ऑगस्टला या मेट्रोचं उद्घाटन केलं जाणार होतं हा खरा प्रश्न आहे. परंतु वाहतूक कोंडी असेल, खड्डे असेल, यामुळे जो वेळ लागतो या IT अभियंत्यांना कंपनीपर्यंत पोहोचण्यासाठी, खरं तर 30,000 कोटी तुम्ही कर भरताय खरा, परंतु मूलभूत सुविधा नसल्यामुळे वेळ लागतो. तर त्याचा प्रोडक्टिव्हिटीवरती किती परिणाम? निश्चितच परिणाम होतो. जर तुम्ही 8-9 तास ऑफिसमध्ये काम करणार असाल, पण रोज येता जाता जर का 1-1.5 तास तुमचा प्रवासात जाणार असेल, तर एम्प्लॉईजची पण फारशी इच्छा होत नाही ऑफिसमध्ये येऊन बसावं, काम करावं. कंपन्यांनाही खूप प्रयत्न करावे लागतात एम्प्लॉईजला ऑफिसमध्ये आणण्यासाठी. आणि रोज ऑफिसमध्ये समजा एखादा माणूस 1.5-2 तास प्रवास करून आला तर तो पहिलेच थकलेला असणार आणि त्याच्या डोक्यामध्ये परत जाताना मला किती वेळ लागणार आहे, मला घरी पोचायला किती वेळ लागणार आहे, हेच विचार. मग प्रोडक्टिव्हिटीवर परिणाम होतोच. आणि किती टक्के होतो? कमीत कमी 15 ते 20% परिणाम हा दिसणारच. आणि हेच एक कारण आहे की जास्तीत जास्त कंपन्या हिंजवडीमध्ये यायला तयार नाहीत, एम्प्लॉईज यायला तयार नाहीत. जर कंपन्या यायला तयार नाहीत तर मग आपली वाढ कशी होणार? जर कर्नाटकापेक्षा आपण अर्ध्यावरती आहोत, म्हणजे त्यांचा जो एक्सपोर्ट आहे IT एक्सपोर्ट तो आपल्यापेक्षा दुपटीने जास्त आहे. आपण 2 लाख करोड पाशी आहोत आणि ते 4 लाख करोडच्या वरती आहेत. तर ही गॅप भरून कशी निघणार? आणि वर्षानुवर्षे ही गॅप वाढतच चालली आहे. आता बरेच दावे केले जातात की इथं देशात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कंपन्या ज्या आहेत ते या ठिकाणी येत आहेत. हिंजवडीत तशा काही कंपन्या आलेत किंवा इथून गेलेत? चर्चा हीच होती की हिंजवडीतून कंपन्या गेल्या का? चाकणमध्ये पण हालचाल झाली जेव्हा 20 लोक चाकणमधून बाहेर जायला निघाले. कंपन्या आल्या किती? मला एक 5 मोठ्या कंपन्यांची नावं सांगा ज्या 5 वर्षामध्ये हिंजवडीमध्ये आल्यात. गेली अनेक वर्ष, आता आम्ही 10-10, 12-12 वर्ष इथं काम करतो, आम्हाला माहिती आहे कुठल्याच 5 मोठ्या कंपन्या इथे आलेल्या नाहीत. मायक्रोसॉफ्टनी जागा घेतली म्हणून बातमी आली, पण त्याच्यावरती अजून काहीच काम नाही. तर कुठलीही मोठी कंपनी इथे आलेली नाही आहे. तर देशात ज्या कंपन्या येतात त्यात सर्वाधिक कंपन्या या महाराष्ट्रात येतात असं सरकार ठासून या ठिकाणी सांगतं. मोठमोठे दावे या ठिकाणी त्यांच्याकडून केल्या जातात. हे दावे आपण एक वेळ खरंही मानू, परंतु ज्या वेळेला अशा हिंजवडी असेल, चाकण असेल, अशा ज्या MIDC असतात तिथं सरकार मूलभूत गरजा पुरवतंय का? जर मूलभूत गरजाच सरकार पुरवणार नसेल तर एवढ्या मोठ्या कंपन्या इथं आणून सरकार नेमकं काय साध्य करतंय? की केवळ कागदावरती आम्ही देशात नंबर 1 आहोत एवढं दाखवण्याचा प्रयत्न आहे. अजून बघूयात काय नेमक्या समस्या आहेत. चला माझ्यासोबत. विप्रो कंपनीच्या समोर मी आत्ता उभा आहे आणि इथं विप्रो कंपनीच्या थोडंच लगतचं म्हणजे 100 मीटर अंतर सुद्धा नाहीये, कचऱ्याचं साम्राज्य इथं पसरलेलं आहे. हे गटार आहे. किती दुर्गंधी पसरली असेल याचा विचार तुम्ही या दृश्यातून करू शकता. क्या हालात है यहाँ पे. बहुत सारे क्लाइंट तो पूरे फॉरेन से आते हैं. शर्मनाक बात होगी ये सब. बहुत शर्मनाक बात है सर.
इधर इतने होटल हैं, इतने इधर रहने के लिए अभी घर बन चुके हैं। कचरे का, वेस्ट मैनेजमेंट का कोई प्रावधान नहीं है। ग्राम पंचायत करेगा, MIDC करेगा, कोई क्लैरिटी नहीं है। पीछे इधर बड़े बड़े सोसाइटीज़ बने हैं, आप उधर रोड पे जाके देखिए, उसके सामने इतना कचरा पड़ा है। यहाँ से पूरा लाइफ रिपब्लिक तक आप रोड पे जाइए, कचरा का ढेर आपको सब जगह मिलेगा। तो बिल्कुल भी सिविक इश्यूज इतने ज़्यादा हैं, पोल्यूशन है, गंदगी है, बीमारियां हैं। कैसे ये IT पार्क नहीं है, क्या बोलूँ, अभी बीमारी का घर है। हे तुम्हाला संपूर्ण फेज 1, फेज 2, फेज 3 असे 100 स्पॉट तुम्हाला मिळतील की जिथे ही अवस्था तुम्हाला दिसेल. आणि दुर्दैव मोठं हे आहे की हे जे तुम्हाला पाणी दिसतंय हे पाणी असंच वाहत मुळा नदीला जाता येते आणि तेच पाणी ब्लू रिज सारख्या सोसायट्या पाणी उचलून फिल्टर करून पितायत. अच्छा, म्हणजे हेच पाणी तुम्हाला 100% हे पाणी मुळा नदीला पोहोचतं आणि तिथून यशवंत, जॉय विले, ब्लू रिज सारख्या मोठ्या टाउनचे पाणी उचलतायत. 3 लिटर पाणी जेव्हा ह्यातलं घेतात त्यातलं 1 लिटर पाणी पिण्यायोग्य राहतं. तुम्हाला फ्लॅट खरेदी करायला किती रुपये खर्च करावा लागतात? 90 लाख, 80 लाख सर्रास इथले फ्लॅटची जर 2 BHK चे तुम्ही किमती बघाल तर 1 करोड पर्यंत पण आहेत. पण 80-90 हे तुम्हाला नॉर्मल मिळेल ह्या प्राइसचे फ्लॅट्स. आपण सगळ्या प्रश्नांवरती हात घालतोय, परंतु आणखी काय मूलभूत सुविधांचा अभाव इथं आहे? हे कसं आहे की पूर्वी इथं फक्त कर्मचारी कामाला यायचे आणि संध्याकाळी जायचे. आता जवळपास लाखभर कर्मचारी इथं राहतात, त्याच्यापेक्षाही जास्त आता पुढच्या 1-2 वर्षामध्ये इथं राहायला येणार आहेत. त्यामुळे इथलं सिव्हिक इन्फ्रास्ट्रक्चर पण गरजेचं आहे. MIDCने ते लक्षात घेतलं पाहिजे की MIDC सिव्हिक इन्फ्रास्ट्रक्चर हँडल करू शकते का आपल्याला एक वेगळी इंडस्ट्रियल पालिका स्थानिक गावांना बरोबर येऊन करावी लागेल. किती एजन्सीज इथं काम करतात? इथं जवळपास 7 ते 8 प्रमुख एजन्सी, जसं PWD आहे, MIDC आहे, पुन्हा मेट्रो टीम आहे, PMRD आहे, ग्रामपंचायत आहे आणि ZPच्या काही जागा आहेत. पुन्हा हायवे जिथं लगत आहे तिथे NH आहे. आणि एवढ्या सगळ्या एजन्सी असून म्हणजे असल्यामुळेच हा आम्हाला एवढा त्रास आहे की कोणी उचलायचं ह्या विषयापर्यंत पोचायला म्हणजे सर्वात जास्त वेळ लागतो की काम कोण करणार, तू करणार का मी करणार. तर गेल्या वर्षी जे कमिटी दिली त्याच्यामधून आम्हाला थोडा हेल्प होतोय, पण मोठ्या कामांसाठी ह्या खात्यांच्या मंत्र्यांनी एकत्र बसून की बाबा ही एक गोष्ट आम्ही उचलतो, ही मोठी गोष्ट आम्ही करून देतो असं केलं तरच होणार. आता असं होतं की मी नाही करून देणार, तू करून दे. म्हणजे जसं आपण चाकण MIDC मध्ये पाहिलं की विविध संस्था तिथं काम करतायत, तसंच इथंही आहे. म्हणजे MIDC आहे, पुणे PMRD आहे, पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिका आहे, त्यानंतर ग्रामपंचायती इथं आहेत, ही मेट्रो पण इथं आहे. अशा विविध म्हणजे 7 संघटना आहेत ज्या शासनाच्याच विभाग आहेत, त्यांच्याकडून इथं काम केलं जातं. म्हणूनच इथं सगळा भोंगळ कारभार आपल्याला पाहायला मिळतोय. एक नोडल एजन्सी राबवावी किंवा एक महानगरपालिका निर्माण करावी अशी मागणी या ठिकाणी या सगळ्यांची होते. चाकण MIDC मधली जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती इथं दाखवण्याचा, सरकारला जागं करण्याचा, प्रशासनाची जे झोपेत ते आहेत त्यांना उठवण्याचा यातून ABP माझानं प्रयत्न केलेला आहे. चाकण MIDCतल्या 20 लघुउद्योजकांनी कंपन्या बंद करत असल्याचं जाहीर केलं आणि सरकार अक्षरशः खडबडून जागं झालं. चाकण MIDCचा दौरा करण्याची वेळ सुद्धा मंत्र्यांवरती आली. मग आता हिंजवडीतल्या कंपन्यांनी सुद्धा हाच पवित्रा घेण्याची वाट सरकार पाहतंय का? कॅमेरामॅन शैलेश जाधव सह नाजिम मुल्ला, ABP माझा, ITF हिंजवडी, पुणे.